अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आपला विषय आहे अमावस्याला कोणकोणते सेवा उपाय करायचे आहेत। असे केल्याने आपल्या घरातमधली जी इडापिडा, नजर दोष, करणी बाधा, नकारात्मकता, वाईट नजर आणि आपल्या घरावर कोणी करणी बाधा केली असेल तर ती सगळी ह्या उपायाने आपल्या घरातली करणी बाधा निघून जाईल, सगळी इडा पिडा बाहेर निघून जाईल। तर ह्या दिवशी प्रत्येक महिलांना सांगत आहे, हे काम महिलांचंच असतं, पुरुष लोक जास्त हे काम करत नाहीत। महिलांनी घरातून ह्या दिवशी आपल्या घरामध्ये जे जे काही फुटलेले भांडे आहेत, फाटलेले चप्पल आहेत आणि फाटलेले कपडे आणि फुटलेले भांडे, म्हणजे बघा काही काही करत असतो आपण की चहा प्यायचा कप असतो, त्याची एक दांडी तुटलेली असते, तरी पण आपण त्याच्यामध्ये चहा पीत असतो, पण हे चुकीचं आहे। आपल्या घरामध्ये तुटलेले भांडे, चिरलेले वाट्या, चिरलेली ताट, चिरलेले डब्बे, कोणतीही वस्तू असू द्या, ते तर थोडंसं त्याला तडा पडलेला आहे, अशा जर वस्तू असेल तर लवकरात लवकर आपल्या घरातून हे काढून टाका। अमावस्या आहे 8 तारखेला अमावस्या आहे। तर ह्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातून सगळ्या काही नकारात्मकता आपल्या घरात होणार आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढणार आहे। अशा वस्तू आपल्याला अमावस्येच्या दिवशी सगळ्या काढून फेकून द्यायची आहेत। जर आपल्याला घेणं शक्य नसेल तरी आपण आपली परिस्थिती चांगली झाली त्यावेळेस आपण त्या वस्तू खरेदी करू शकता, पण ते तुटलेले भांडे अजिबात वापरायचं नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अमावस्या हा 8 तारखेला अमावस्या आहे आणि आपल्याला नवीन वर्षाची पहिली अमावस्या आहे, म्हणजे मराठी पंचांगानुसार हा नवीन वर्ष सुरू होतो। अमावस्यापासून नवीन वर्ष आपल्याला सुरुवात होत असते, म्हणून नवीन वर्षाची आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे। आपली प्रगती व्हावी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, पतींची प्रगती व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी राहावी आणि वर्षभर आपल्याला कोणतेच आजारपणा येऊ नये, घरामध्ये सुख समृद्धी राहावं, सगळे एकोपाने राहावं, म्हणून आपल्याला आपल्या घरातल्या जेवढे काही नकारात्मक वाढणारे वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत। म्हणजे जेणेकरून बघा, आपल्या काही अशा वस्तू असतात वर्षानुवर्ष पडलेल्या असतात, त्याच्यावर धूळ साठलेली असते आणि ते तसंच पडून राहतात आणि त्याला फेकावं पण वाटत नाही आणि त्याचा वापर पण होत नाही। अशा वस्तू आपल्या घरामध्ये जास्त नकारात्मकता पसरवतात, म्हणून आपण अशा ज्या वस्तू आपण यूज करत नाही, वापर नाही, त्या वस्तू आपल्याला बाहेर काढून फेकून द्यायची आहेत। जर ते वापरायोग्य असेल तर स्वच्छ धुवून पुसून तुम्ही ते वापरू शकता, किंवा त्या काही लाईटीच्या अशा वस्तू आहेत ते बंद पडलेले आहेत तरी पण आपण त्याला वापरत पण नाही, आपण असेच ठेवलेले आहेत, तरी पण ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेले असतात त्याच्यानं राहू दोष निर्माण होतो, म्हणून जेवढे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेले आहेत ते वापरत नाही, त्या वस्तू आपण ते बाहेर काढायचं आहे, आपल्या घरामध्ये ते ठेवू नये। त्याचबरोबर आपल्या घरातली इडापिडा, जे बाहेरचे दोष आहे, बघा आपण बाहेर हजारो लोकांमधून जातो, हजारो लोकांमधून येत असतो, तर अशी काही जशी पॉझिटिव्ह शक्ती आहे तसं नेगेटिव्ह शक्ती पण आहे, जसं वाईट शक्तीचं सुद्धा तेवढंच प्रभाव आहे। त्या वाईट शक्तीमधनं आपण जात असतो, येत असतो, मग आपण कधी कधी आपल्या घरामध्ये बाहेरची बाधा आपण म्हणतो, पहा का छोटे मुलं असले की बाहेरून माणसं आले की लगेच ते मुलं चिडचिड करायला लागतात, रडायला लागतात, मग घरामध्ये सारखं, किंवा घरामध्ये अचानक आपण बाहेरनं आलो तरी घरामध्ये खूप काही जोरजोराने भांडणे होतात। ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला खूप त्रास होतो, मग बाहेरच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्रास झाल्याने आपल्या घरामध्ये कलेशाचं वातावरण निर्माण होतं। म्हणजे ह्या आपण वाईट शक्ती, म्हणजे इडापिडा आपण म्हणतो, जे काही आपल्याला
वाईट शक्ती आपल्यासोबत आलेली आहे आणि त्या आपल्या घरामध्ये खूप काही तणाव निर्माण होत असेल, तर आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावरून एक वस्तू आज मी सांगणार आहे, ते 7 वेळेस ओवाळायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती शेंदूर कोरड्या शेंदूरनं त्रिशूळ काढायचं आहे. शेंडीवरती आहे त्रिशूळ असं खडी शेंडीवरती करून त्रिशूळचे 3 दांडी वरती करायचं आहे आणि खाली अशी रेस मारायची आहे आणि ते एक नारळ घ्यायचं आहे आणि आपल्या मनामध्ये स्मरण करायचे, जे इडा पिडा, जे बाहेरची बाधा आहे, जी वाईट शक्ती आहे, त्याचं सगळं नाश व्हावं म्हणून आपल्या घरामध्ये पूर्ण फिरवून मग आपण मुख्य दरवाज्यावर 7 वेळेस फिरवायचं आहे. 7 वेळेस फिरवून मग मुख्य दरवाजाला तो नारळ फोडायचा आहे आणि तो नारळ कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की तो नारळ फोडल्याच्या नंतर आपण कोणीही प्रसाद म्हणून घ्यायचं नाही. ते आपण वाईट शक्तीसाठी ते नारळ फोडत असतो. तर आपल्याला एक नारळ फोडायचा आहे. गाडी असेल तर गाडीला पण आपण एक नारळ फोडून फेकून देऊ शकतो. आणि तसेच उद्या अमावस्या आहे आणि नवीन वर्ष, 8 तारखेला अमावस्या आहे, 9 तारखेला पाडवा आहे. आपल्या घरामध्ये वर्षभर कोणतेही संकट येऊ नये, आजार येऊ नये म्हणून आपण पाडव्याच्या दिवशी म्हणजे 9 तारखेला वडाची एक छोटीशी मूळ आणायची आहे आणि रंगारी हिरडा आणायचा आहे. छोटीशी मूळ आणायची आहे वडाची आणि रंगारी हिरडा आणून लाल एका कपड्यामध्ये गच्च बांधायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे 11 माळी आणि त्याची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. एका पाटावर ठेवून पंचोपचार पूजा करून तुपाचा दिवा आणि धूप दाखवून आपल्या घरामध्ये प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं आणि आपल्या सगळ्या परिवारांचे आरोग्य चांगले राहावं म्हणून ती वस्तू आपल्या मुख्य दरवाजाच्या मधून आपल्याला बांधून ठेवायची आहे. असे केल्याने अचानक आपल्याला संकट येत नाही, अचानक येणारे आजारपण येत नाही आणि आपण वर्षभर निरोगी आणि सुखी राहू शकतो. तर हे आपल्याला पाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या दिवशी करायची आहे. म्हणजे मराठी कालगणनेनुसार मराठी वर्षाचा पहिला नवीन वर्ष म्हणजे हे गुढीपाडवा, ह्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती राहावं म्हणून एक नारळ घ्यायचा आहे, शेंडी देवाकडे करायची आहे. संध्याकाळच्या वेळेस त्या नारळावरती 7 कापूर घ्यायचा आहे, एक कापूर ठेवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. एक शांत होण्याच्या आधी दुसरा कापूर ठेवायचा आहे आणि आपण देवासमोर बसून आपल्या कुलदेवाचं स्मरण करून घरामध्ये वाईट शक्ती घरामध्ये नाहीसे व्हावं, सुख शांती राहावं, अखंड लक्ष्मी राहावं म्हणून विनंती करून मंत्र जप करत राहायचं आहे. आणि हे संध्याकाळी सेवा आपल्याला करायची आहे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती आणि माझी माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये